तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या महा लेटेस्ट न्यूज चॅनलमध्ये. आपण पाहणार आहोत आजचा सगळ्यात मोठा खास व्हिडिओ आपण घेऊन आले आहोत. तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण पाहणार आहोत तर अशी काही योजना आपण विद्यार्थ्यासाठी घेऊन येत आहोत. तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हा व्हिडिओ कोणता आहे कोणता नाही तुम्ही थंबनेल बघून पाहिला असालच, पण आपण व्हिडिओ मार्फत बघूया तर कोणता व्हिडिओ आहे, कोणता टॉपिक आहे. तर आपण पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण अशीच व्हिडिओ पाहूया. तर चालूया, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती. तर पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती म्हणजे एक शिष्यवृत्ती स्कॉलरशिप आहे. तर DPTद्वारे आपल्याला भेटली जाते महाराष्ट्र. तर ही योजना 10वी नंतरच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याची आहे. तर यामध्ये विविध प्रवर्गासाठी SC, ST, OBC, VGNT, SBC, EWS, दिव्यांग, स्वतंत्र शिष्यवृत्ती व फी अशीच आहेत. रिमाइंड योजना उपलब्ध आहे तर आपल्या चॅनलला. तर आपण पाहणार आहोत तर या चॅनलला कोणकोणते पात्र किंवा कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते आपण पूर्णपणे काळजीपूर्वक हा व्हिडिओ ऐका. तर मित्रांनो, तर पात्र काय आहे ते आपण पाहण्यासाठी आपण बघूया. तर महाराष्ट्राचा रहिवासी असणे खूप आवश्यक गरजेचे आहे. तर 12वी नंतर उत्तीर्ण होऊन मान्यता प्रमाणपत्र विद्यालय किंवा संस्थेत प्रवेश घेतलेला असणे आवश्यक गरजेचे आहे. तर तुम्ही प्रवेश किंवा कुठेही घेतले नसेल तर ही योजना तुम्हाला लाभ नाही मिळणार. तर आपण संबंधित प्रवर्गाच्या योजनेची अट पूर्ण करणे आणि उत्पन्न मर्यादा जात असं आहे. तर सोशल जस्टिस डिपार्टमेंट महाराष्ट्र ही आहे. तर लागणारी डॉक्युमेंट कोणकोणते आहेत तर आपण पाहणार आहोत. तर आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि जात प्रमाणपत्र लागू असल्यास तर डोमेस्टिकल तर मागील वर्षाची गुणपत्रिका असणं आवश्यक गरजेचे आहे. तर प्रवेश पावती, तर ते प्रवेश पावती म्हणजे कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं ते प्रवेश पावती असते. तर मित्रांनो, तर SBI बँकेचं पासबुक नाहीतर कोणताही चालेल, बडोदा चालेल, SBI, महाराष्ट्र ग्रामीण असं चालेल. तर पासबुक कंपल्सरी आवश्यक गरजेचे आहे. तर लाभ आपण पाहणार आहोत. तर शिक्षण शुल्क, तर ट्युशन फी पण त्याच्यामध्ये हे होईल. परीक्षा शुल्क, तर देखभाल भत्ता, तर मेंटेनन्स ऑलवेज पात्रनुसार. तर सोशल जस्टिस डिपार्टमेंट महाराष्ट्र जर तुम्ही ऐकलं असेल तर अर्ज कसा करावा हे तुम्हाला आता याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे. तर तुम्ही ते जाऊन बघू शकता. तर याची लिंक इथं पण मेन्शन केलेली आहे. तर mahadpt.maharashtra.government.in वर नोंद करा आणि तिथून तुम्हाला नावाने इन्फॉर्मेशन मिळून जाईल. तर प्रोफाईल पूर्ण भरला नसाल तर तुमचा ऑनलाईन अर्ज रद्द करण्यात येईल. तर तुमच्या प्रवर्गानुसार योग्य शिष्यवृत्ती निवडा. तर कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करा आणि नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नवीन अपडेट अशी आहे. तर 2026 ते 2027 पासून महाराष्ट्र सरकार DPTद्वारे 2.0 महा स्कॉलरशिप या एकत्रित पोर्टलद्वारे पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीची प्रक्रिया अधिक सोपी करत आहे. तर
तुम्ही कोणत्याही प्रवर्गाचे आहात तर SC ST OBC ओपन कॅटेगरी विजे असे आणि कोणत्या कोर्स करत आहात 11वी 12वी ITI डिप्लोमा ॲग्री डिग्री त्यानुसार नेमकी योजना आणि मिळणारी रक्कम सांगतो. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ अजून काही याच्याविषयी इन्फॉर्मेशन माहिती असेल तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या लेटेस्ट न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया असेच व्हिडिओसाठी.